नमस्कार, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं प्रियांकाच कोल्हापुरी स्पेशलमध्ये. आज आपण 15 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता म्हणजे ब्रेड पकोडा तयार करणार आहोत. खूप साधी सोपी पद्धत आहे. चला तर त्याची कृती पाहू. सर्वात प्रथम बेसनची पीठ 3 चमचे घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे. अशा प्रकारे टाकून द्यायचा. चिमूटभर हळद, चिमूटभर खायचा सोडा आणि भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पाण्याच्या साहाय्याने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण हे पूर्ण पातळ किंवा पूर्ण घट्टही असू नये, मध्यम प्रमाणात असलं पाहिजे. अशा प्रकारे हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्रेड मधून भाग करून त्रिकोण प्रकाराचे तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे त्रिकोणी ब्रेड तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, जेणेकरून पकोडे आपले करपणार नाहीत. ब्रेड मिश्रणामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून द्यायचे आहे. तळलेले पकोडे अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, जेणेकरून आतलं पीठसुद्धा आपलं छान भाजून निघतं. गॅस मोठा असेल तर फक्त वरचं पीठ करपून जातं, आतलं पीठ आहे तसंच राहून जातं. म्हणून गॅस हा मंद आचेवरच ठेवून द्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, कमी वेळामध्ये बनते. कमीत कमी 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. हे पहा, तयार झालेले आहेत आपले ब्रेड पकोडे. रेसिपी नक्की करून पहा आणि चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनेलला सपोर्ट करा. धन्यवाद.